नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये मी आदिती आपल्या सर्वांचं स्वागत करते। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। विदर्भाच्या वरातीमुळे ठाकूर कुटुंबीय अस्वस्थ, महाबळेश्वरमधील हॉटेल सील। टिळक मेमोरियल चर्चला भेट। हवापालटासाठी महाबळेश्वरला मुक्कामी आलेले उद्धव ठाकरे कुटुंबीय शेजारच्या हॉटेलमधील विदर्भातील वरातीच्या नाचगाण्यामुळे अस्वस्थ झाले। त्याचा राग महाबळेश्वरमधील सर्वात मोठ्या हॉटेल कीजवर काढण्याचं परम कर्तव्य शिवसेनेच्या मंत्र्यांनी तत्परतेने केलं। विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये नाचणारी विदर्भातली वराडी मंडळी मुख्यमंत्र्यांच्या जवळची निघाल्यानं साताऱ्याच्या प्रशासनाची भलतीच गोची झाली आहे। 15 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय महाबळेश्वरमध्ये दाखल झाले होते। त्यांचे परम मित्र आणि उद्योजक अविनाश भोसले यांचा बंगला त्यांच्या स्वागतासाठी नेहमीप्रमाणे आतुरच होता। याच काळात शेजारील हॉटेल कीजमध्ये विदर्भातील एका भाजप आमदाराच्या पुतण्याचा विवाह सोहळा सुरू होता। सायंकाळी वरात निघाल्यानंतर या मंडळींनी डीजे लावून नाचण्यास सुरुवात केली, तेव्हा अस्वस्थ झालेल्या शेजारच्या ठाकरे कुटुंबियांकडून हा आवाज बंद करण्याचं फरमान निघालं। त्यानंतर पोलीस खात्यालाही आदेश गेले, परंतु त्याच वेळी रात्री 10च्या आत कशी काय कारवाई करणार असा सवाल खुद्द मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून विचारला गेल्यानं पोलीस अधिकारी गप्पच बसले। 2 मोठ्या खात्यांच्या शीतयुद्धात पोलिसांची गोची झाली। मात्र दबाव प्रचंड वाढल्यानंतर या वराडी मंडळींवर ध्वनी प्रदूषणाची कारवाई करण्यात आली। काही दिवसांनी ठाकरे कुटुंबीय मुंबईत परतल्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातून सूत्र हल्ली। विधानसभेच्या अधिवेशनात महाबळेश्वरमधील भल्या मोठ्या ध्वनी प्रदूषणावर गंभीरपणे चर्चा करण्यात आली। प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या हॉटेलवरच थेट कारवाई केली। जवळपास आलिशान 84 खोल्या असलेल्या सर्वात मोठ्या हॉटेलला सील ठोकलं गेलं। विशेष म्हणजे एकेकाळी याच महाबळेश्वरचे नगराध्यक्ष राहिलेल्या DM बावळेकर या शिवसेना नेत्यालाही हॉटेलमधील बांधकाम बेकायदेशीर असल्याचा साक्षात्कार नुकताच झाला। आता हे बांधकाम पाडून टाकण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। हे सारं घडलं केवळ ठाकरे कुटुंबियांच्या कानाला त्रास झाल्यामुळे। खरंच उद्धवा, अजब तुमचे कान। वाळीत टाकण्याचे प्रकार आजही पुरोगामी महाराष्ट्रात सुरू आहेत। जमीन दिली नाही म्हणून एका कुटुंबाला 9 वर्षांपासून त्यांच्याच भावकीने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या बेडगमध्ये समोर आला आहे। विशेष म्हणजे सधन समजल्या जाणाऱ्या मराठा समाजातील ही घटना आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात बेडग गावामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे। गावामध्ये मराठ्यांची तब्बल 25 घरे आहेत। यातील काही गावामध्ये राहतात तर काही शेतामध्ये राहत आहेत। मराठा समाजातील काही मंडळी राजकारणात आहेत। हे मंडळी जाणून बुजून आपल्या हितासाठी अनेक कृत्य करत असल्याचा आरोप पाटील कुटुंबियांनी केला आहे। सतीश बबन पाटील हे आपल्या कुटुंबियांसोबत शेतामध्ये राहत असतात। सतीश, त्यांचा भाऊ, आई वडील आणि लहान मुले असा परिवार राहत आहेत। पण या कुटुंबाला गेल्या 9 वर्षापासून समाजाने वाळीत टाकले आहे। सतीश यास एका व्यक्तीस मारहाण करण्यास सांगितले होते, ते त्याने केले नाही म्हणून त्याला व त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकले आहे। त्याचबरोबर त्याची जमीन आहे ती मागितली असता जमीनही देणार नाही असे म्हटल्यावर त्यांना त्यावेळीपासून समाजाने वाळीत टाकले आहे। बबन राजाराम पाटील, बेडक, आम्हाला 9 वर्षापूर्वी हे केलंय, वाळीत टाकलंय तिने। 9 वर्षापासून हे चालू आणि आम्हाला कुठल्याही कामाला हे करत नाहीत। हे आणि काय जमीन हे आम्हाला हे करतात, जमीन पाहिजे, हे पाहिजे सगळं म्हणून तिने हे करतात। आमच्या भावकीतलं सगळं हे झालं तर आमचं चुलती वारले तर चुलतीला हे करून तिने आलं नाहीत। कोण तिने आलं नाहीत। आमचं घरातल्या स्वतःच्या घरातल्या चुलत भाऊ हे ह्याचनी सुद्धा त्यानं येऊन दिला नाही। संपा पाटलांना त्या येऊन दिला नाही। इथं हे सगळं हे केलंच आणि जमीन मागतोय। आणि मला तलाट्याची ही केस होती त्या वक्ताला स्वतः इथनं मी सकाळपारी 6ला उठल्यानंतर आम्ही पोलिसांनी म्हणलं, ते कोणचा हवालदार होता, सूर्यवंशी हवालदार होता, त्याने सांगितलं मी कपडे घालतो, कपडे सुद्धा घातले नाही आणि मला पंढरपूर रस्त्याला नेऊन सोडले तिने। पंढरपूर रस्त्याला सामान्य मळ्यापाशी नेऊन सोडले तिने मला। त्यांच्या तत्त्वमत्यात फोन आहे का म्हणतात, संभा पाटलाचा फोन आहे, 50,000 रुपये मागायला देऊ, असं 50,000 रुपये मागतोय आम्हाला। मग आता 50,000 तुम्ही देता काय, देता मग तुला नेऊन गाडीतून सोडतो असं म्हणतोय। हां हां, हो, पोलिसांचं त्यांचं साठवलूट आहे सगळ्या।
मी सतीश भवन पाटील, राहणार बेडक. मला साधारणतः 9 वर्षापूर्वी मला भावीतून वाई टाकलेला आहे. माझ्यावर बऱ्याचदा अन्याय झालेला आहे. एखाद्याला मारहाण करणं, त्यांनी सांगितलेल्या व्यक्तीला मारहाण न केल्यामुळं मला वाई टाकलेला आहे आणि त्यांचं ऐकलं नसल्यामुळं अशा पद्धतीनं त्यांनी सतत वाई टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि केलेला आहे. आणि त्यांनी माझ्यावरती तलाट्याशी संगनमत करून खोटा आरोप करून माझ्यावरती 353 गुन्हा केलेला होता. त्याच्यातून म्हणजे हे झालेलं आहे, निर्दोष मुक्त झालेले आहे. आणि परत आता नंतर त्यांनी आमच्या शेजारी पोल्ट्रीच्या माशांचा त्रास होतोय म्हणून मी बऱ्याचदा ग्रामपंचायत असू देत, पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, इतर वेळेला सगळीकडे अर्ज केलेले आहेत, पण तिथं कुठेही त्यांनी त्याची दखल घेतली जात नाही. कारण ह्यांच्या सणावरून हे राजकारणी असल्यामुळं कुठेही त्याची दखल घेत नाहीत. कारण यांचा दांडगावा म्हणजे हे जे काय म्हणतील ते त्याची पूर्व दिशा असं मानलं जाते. आणि असं त्यांनी करा म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांना सुद्धा दमदाटी हे करतात. त्यामुळं ह्यांना कुठं तर म्हणजे शासन व्हावं अशा दृष्टीने मिरज ग्रामीण, SP ऑफिस, कलेक्टर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्याकडे सगळ्यांनी अर्ज दिलेला आहे. त्याची प्रत मी आपणालाही देत आहोत. आणि त्यांना योग्य ते शासन व्हायलाच पाहिजे आणि झालंच पाहिजे. त्याशिवाय ह्या समाजाला कुठं तर म्हणजे हे होणार नाही. कुठल्या कार्याला तुम्हाला बोलवत नाही? कार्याला बोलवत मेलेले, परत शुभ कार्य, लग्न असू दे, बारस असू दे किंवा कोणतंही शुभ कार्य. परवाची आजी एप्रिल महिन्यात वारली. त्या आजीच्या वेळेला ना भावकीतल्या किंवा इतर समाजातल्या व्यक्तींना त्यांनी दांडगाव करून येऊन दिलं नाही आणि ते आले नाहीत. आणि आम्हालाही त्यांच्या तिकडे काय झालं तर आम्हालाही ते येऊन देत नाहीत. तर आम्हाला पूर्णपणे असं वाई टाकून आमचं कुटुंबाचं पूर्ण आर्थिक नुकसान ते करतायत. शासनाच्या सुखसुविधा आम्हाला मिळत नाहीत. आणि अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी देत नाहीत, कारण ह्यांच्या दबाखाली सर्व काही चाललेलं आहे. तरी त्यांना शासन हे झालं पाहिजे. कास पठारावर सुकलेल्या गवताला आग लावण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला. काही एकर क्षेत्रावर कुंपणाच्या आत ही आग लावण्यात आली. आगीच्या प्रकारांमुळे पठारावर सरपटणारे प्राणी, कीटकांबरोबरच फुलांच्या मोसमात येणाऱ्या दुर्मिळ वनस्पतींच्या उगवणीवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती वनस्पती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सुमारे 100 हेक्टर क्षेत्रामध्ये पसरलेल्या कास पठारावर जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे. वर्षातील अवघे 2-2.5 महिने या ठिकाणी रानफुलांचा हंगाम असतो. एरवी पठारावर पाहावे तिकडे हिरवळ व उन्हाळ्यात वाळलेले गवत असते. काही मोजकीच खुरटी झाडे पठारावर तग धरून आहेत. पठारावर वन विभागाने पुष्प वनस्पतींच्या क्षेत्रात संरक्षणासाठी तारकुंपण उभारले आहे. सकाळच्या सुमारास पठारावरील गवतास आग लागली. वाऱ्याने ही आग पसरत चालली होती. आग नेमकी कुठून लागली हे तेथील कर्मचाऱ्यांना समजले नाही. वाळलेल्या गवताचे प्रमाण मोठे आहे. तसेच वाऱ्याचा जोर असल्याने आग क्षणार्धात पसरत गेली. त्यामुळे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्यांना पाहत बसण्याशिवाय काहीही करता आले नाही. मेढा वन विभागाने अज्ञाताविरुद्ध आग लावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. खासगी टुरिस्ट कंपन्या आणि विमान कंपन्यांप्रमाणे रेल्वेचे तिकीट दरही बदलते ठेवण्याची योजना रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुसार तिकीट दर सणासुदीच्या दिवसात जास्त तर ऑफ सीझन तसेच कमी गर्दीच्या मार्गांवर कमी ठेवण्यात येणार आहेत. डायनामिक प्राइसिंग असे या योजनेचे नाव आहे. गेल्या आठवड्यात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी रेल्वेचे तिकीट दर बदलते ठेवण्याच्या योजनेवर चर्चा झाली. रेल्वे प्रशासनाच्या तिन्ही विभागांनी या बैठकीवर तिकीट दर कशा प्रकारे ठेवता येतील याबाबत सादरीकरण केले आहे. जे रेल्वे मार्ग फारसे लोकप्रिय नाहीत त्या मार्गांवरील तिकीट दर कमी ठेवणे, खानपानाची व्यवस्था नसलेल्या म्हणजे पॅन्ट्री कार नसलेल्या रेल्वे गाड्यांचे तिकीट दर कमी ठेवणे, तर दिवाळी, दुर्गापूजा, नाताळ, छठपूजा यांसारख्या मोठ्या सणांच्या दिवसात तिकीट दर वाढवणे अशा सूचना या विभागांनी केल्या आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास मुक्कामी पोहोचणाऱ्या गाड्यांचे तिकीट दर कमी ठेवावेत असा प्रस्तावही सुचवण्यात आला आहे. ही योजना मंजूर झाल्यास सणासुदीच्या दिवसात तसेच दर आठवड्यात शनिवारी आणि रविवारी तिकिटांवर 10 ते 20% अधिभार लावण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आठवड्याच्या अन्य दिवशी कमी पैशात प्रवास करता येणार आहे. एकाच मार्गावर धावणाऱ्या गाड्यांपैकी
ज्या गाड्यांचा वेग जास्त असेल अशा गाड्यांनाही प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागतील. वेगवान गाड्यांमुळे प्रवासाचा कालावधी किती तास कमी होईल त्यानुसार अधिभार लावावा अशी सूचनाही करण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत ही डायनिंग प्राइसिंग योजना लागू होण्याची शक्यता आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहरात पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून 100 वर्षे पूर्ण झालेल्या ब्रिटिशकालीन कृष्णा पुलाची स्वच्छता करण्यात आली. राज्य देश पातळीवर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान सुरू आहे. राज्य शासनाने सर्व पालिकांमध्ये स्वच्छ सुंदर शहर या स्पर्धेस प्रारंभ केला आहे. यामध्ये नगरपालिकांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला आहे. शहराच्या मध्यातून कृष्णा नदी जाते. तिमासिक सांस्कृतिक महत्त्व असणारी कृष्णा नदी वाईची अस्मिता म्हणून ओळखली जाते. नदी स्वच्छता केल्याशिवाय स्वच्छता अभियान यशस्वी होणार नाही. या जाणीवेतून वाई येथील कृष्णा सेवा कार्य समिती, नगरपालिका, व्यावसायिक, नोकरदार व पर्यावरण प्रेमींनी एक दिवस कृष्णेसाठी हा उपक्रम गेली 3 महिन्यांपासून हाती घेतला आहे. त्याचे फलित म्हणून वाईचा कृष्णा घाट स्वच्छ व सुंदर झाला. कृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर मोठ्या प्रमाणावर झाडे झुडपे वाढली होती. यामुळे पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता. यासाठी कृष्णा सेवा कार्य समितीच्या काशीनाथ शेलार, दीपक ओसवाल, डॉक्टर नितीन कदम, नगरसेवक चरण गायकवाड, राहुल कचरे यांनी पुढाकार घेऊन सेवा कार्य समितीच्या माध्यमातून पूल स्वच्छ व सुंदर करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. बातमीपत्रामध्ये घेऊया क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर पाहूयात टिळक मेमोरियल चर्चला भेट. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील घडामोडी. शहरातील रहदारीच्या चौकात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहतूक पोलिसाबरोबर वाद घालणे आता वाहन चालकांना चांगलेच महागात पडणार आहे. वाहतूक पोलिसांच्या शर्टवर असलेल्या कॅमेऱ्यात चित्रफितीसह वाद घालणाऱ्याचे संभाषण रेकॉर्ड होणार असल्याने आता वाद घालणाऱ्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. शहर वाहतूक शाखेकडे असे 5 कॅमेरे उपलब्ध झाले आहेत. प्रायोगिक तत्वावर त्यांची अंमलबजावणी सुरू आहे. शहरात वाहतूक नियंत्रणाचे काम करताना दंडाची पावती फाडल्याच्या व कागदपत्र तपासणी केल्याच्या रागातून वाहनधारकांकडून वाहतूक पोलिसांना टार्गेट केले जाते. पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे. वाहतूक पोलिसांसोबत अनेकदा वाद झाल्यानंतर कधी वाहनधारकाची चूक समजली जाते तर कधी पोलीस दादाकडे बोट दाखवले जाते. मात्र हा प्रकार प्रत्यक्ष कोणी पाहिला हे सांगायला कोणीही पुढे येत नाही. मात्र आता शहर पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलिसांच्या शर्टवर कॅमेरे आले आहेत. त्यामध्ये चित्रीकरणाबरोबरच संभाषण रेकॉर्ड होणार आहे. हाच पोलीस दादाकडे मोठा पुरावा असणार आहे. त्यामुळे यापुढे शहरात वाहतूक पोलिसांबरोबर वाद घातल्यास शासकीय कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यात थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. वाहतूक शाखेकडे असे 5 कॅमेरे उपलब्ध झाले असून त्याची शहरातील महत्त्वाच्या पॉइंटवर अंमलबजावणीही सुरू झाली आहे. पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या आदेशावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी असे कॅमेरे उपलब्ध करण्याची सूचना काही दिवसांपूर्वी वाहतूक शाखेला केली होती. त्यानुसार वाहतूक शाखेकडे हे कॅमेरे उपलब्ध झाले आहेत. या शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप खाटमोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांकडून कॅमेऱ्यांचा वापर सुरू करण्यात आला आहे. पर्यटन स्थळाबरोबरच स्ट्रॉबेरी लँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर आणि पाचगणीत स्ट्रॉबेरी फळाचा हंगाम सुरू झाला आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांनाही आता कडाक्याची थंडी आणि स्ट्रॉबेरीची गोडी चाखायला मिळू लागली आहे. स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख्य पीक असून थंडीत येणारे एकमेव फळ आहे. देशाच्या एकूण उत्पादनापैकी 87% उत्पादन एकट्या महाबळेश्वर तालुक्यातून घेतले जाते. पावसाळा संपताच तालुक्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. या ठिकाणी प्रामुख्याने स्वीट चार्ली, कामारोजा, विंटर डाऊन या जातीच्या रोपांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. स्वीट चार्ली हे फळ आकाराने मोठे, रसाळ व गोड असल्याने पर्यटकांमधून स्वीट चार्लीला सर्वात उत्पादन कमी असल्याने सध्या 250 रुपये किलो या दराने स्ट्रॉबेरीची विक्री केली जात आहे. पर्यटकांना आता स्ट्रॉबेरीची गोडी चाखायला मिळत आहे.
नवीन वर्षात सूर्य, पृथ्वी आणि चंद्राच्या हालचालीवरून जगभरातील खगोलप्रेमींना 2 पूर्ण चंद्रग्रहण आणि 3 आंशिक सूर्यग्रहणाचे अद्भुत दृश्य अनुभवता येणार आहे. मात्र भारतातील खगोलप्रेमींना यापैकी फक्त 2च खगोलीय घटना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 2018 मध्ये ग्रहणांच्या विलक्षण खगोलीय घटनांची सुरुवात 31 जानेवारी रोजी लागणाऱ्या पूर्ण चंद्रग्रहणाने सुरू होईल. नवीन वर्षातील हे पहिले ग्रहण भारतासोबतच आशियातील काही अन्य देश, दक्षिण अमेरिका, रशिया आणि पूर्व युरोपातील खगोलप्रेमींना पाहता येईल, अशी माहिती मध्य प्रदेशातील उज्जैन स्थित प्रतिष्ठित शासकीय जिवाजी वेधशाळेचे अधीक्षक डॉक्टर राजेंद्र प्रकाश गुप्त यांनी दिली. 15 आणि 16 फेब्रुवारी दरम्यान आंशिक सूर्यग्रहण लागेल. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही, मात्र अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिकेसह जगातील काही भागातून हे दुर्लभ दृश्य पाहता येईल. तर 13 जुलै रोजी लागणाऱ्या आंशिक सूर्यग्रहणापासून भारतीयांना मुकावे लागणार आहे. परंतु 27 जुलै रोजी लागणाऱ्या पूर्ण चंद्रग्रहणाचा नजारा देशातील खगोलप्रेमींना पाहता येईल. हे ग्रहण आशियातील काही अन्य देशांसोबत अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, आफ्रिका, युरोप आणि अमेरिकेच्या काही भागात देखील दिसेल. तर 11 ऑगस्ट 2018 रोजी लागणाऱ्या आंशिक सूर्यग्रहणाच्या अद्भुत दृश्याचा लाभ देशातील खगोलप्रेमींना घेता येणार नाही. अंतिम ग्रहणाची ही घटना कॅनडाच्या उत्तरी भाग, ग्रीनलँड, रशिया, कझाकस्तान, मंगोलिया आणि चीनमधून पाहता येईल. उल्लेखनीय म्हणजे संपुष्टात येत असलेल्या चालू वर्षात ग्रहणाच्या फक्त 4 घटना खगोलप्रेमींना पाहायला मिळाल्या आहेत. 25 डिसेंबरला जगभरामध्ये नाताळ सण साजरा केला जातो. त्यानिमित्ताने लोकवृत्तच्या प्रतिनिधीने साताऱ्यातील टिळक मेमोरियल चर्च येथे भेट दिली. आपण ख्रिसमसच्या निमित्ताने आलेलो आहोत टिळक मेमोरियल चर्च येथे. सर्व लोकवृत्ताच्या प्रेक्षकांना ख्रिसमसच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत आहेत या चर्चचे पास्टर पिल्ले सर. त्यांच्याशी आपण थोडासा संवाद साधूयात. टिळक मेमोरियल चर्च हे गेले 170 वर्ष ह्या चर्चला परंपरा आहे आणि सर्वात जुना चर्च आहे. आणि इथं आता ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त जे कार्यक्रम होतात ते ह्या स्टेजवर जवळजवळ गेली 20 वर्ष होत आहेत. आणि त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की हा जवळजवळ 7 दिवसाचा कार्यक्रम असतो. आणि 25च्या मुख्य सणाच्या आधी 24ला ख्रिसमस संध्या आपण म्हणतो. त्याच्यामध्ये खास अशी उपासना असते की आराधना होते, तरुण तरुणी गाणी गातात. नंतर कॅन्डल लाईट सर्व्हिस म्हणून एक विधी असतो की सर्व मेणबत्त्या पेटवून प्रभू येशूचं स्वागत केलं जातं. कारण येशूने म्हटलं की मी जगाचा प्रकाश आहे. हे म्हणजे सांकेतिक रूपाने सर्वजण मेणबत्त्या पेटवून ते साजरा करतात. त्या दिवशी आजच्या दिवशी 24ला संध्या समयी मुलांना
खाऊचं वाटप केलं जातं आणि 25ला विशेष प्रार्थना सभा असते. त्याच्यामध्ये गाणी होती, गाणी होतात, आराधना होते आणि आमच्या फादरचा विशेष संदेश असतो ख्रिस्त जन्मानिमित्त. आणि प्रभू येशू या जगात का आला त्या संदर्भात ते अतिशय सविस्तर असं विवेचन देतात. त्याचबरोबर महिलांसाठी विधवांना आणि गरिबांना खाऊचं वाटप होतं, विधवा महिलांना साड्यांचं वाटप होतं आणि फळांचं वाटप होतं. हॉस्पिटलमध्ये काही ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये सुद्धा जाऊन वाटप होतं आणि त्याच्याद्वारे येशूचं प्रेम आणि येशूची क्षमा, आनंद एक प्रकारे त्याचं वाटप केलं जातं मनुष्यामध्ये. आणि अशा रीतीने नंतर 26ला विशेष संगीत संध्या असते. 27ला परत तरुणांचा आणि लहान मुलांचा कार्यक्रम यावर्षी आहे आणि 28ला विशेष परत एक ख्रिस्त जन्मावर चित्रपट दाखवण्यात येतो. विविध स्पर्धा घेतल्या जातात पुढच्या दिवशी 29 तारखेला आणि 30 तारखेला विशेष काहीतरी पिकनिक काढली जाते. सर्व समाज एखाद्या ठिकाणी फिरायलाच जातो आणि खेळ वगैरे होतं. आणि 31 तारखेला संध्या समय परत एकदा वर्षाच्या अखेरचा दिवस म्हणून परत एक आत्मपरीक्षणाचा दिवस म्हणून सर्व ख्रिस्ती समाज जमतो आणि वर्षभराच्या परमेश्वरानं चालवलेल्या जीवनाबद्दल आभार प्रदर्शन केलं जातं. नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. नवीन वर्षामध्ये परमेश्वरानं विशेष कृपा पुरावी म्हणून प्रार्थना केली जाते आणि नववर्षाची परत सकाळी 1 तारखेला विशेष सभा असते, प्रार्थना सभा. त्याच्यामध्ये प्रार्थना सभेने वर्षाला आणि प्रत्येकाच्या उद्योगधंद्याला सुरुवात केली जाते. अशा रीतीनं हा ख्रिस्त जन्मोत्सव आम्ही पाळतो. सर्वजण आनंद लुटतात त्याचा आणि खरोखर प्रभू येशूची क्षमा, प्रेम, प्रीती, पाप क्षमा आणि तो ज्या कारणासाठी जगात आलेला आहे उद्धार, त्याच्यामध्ये उद्धार प्राप्त आहे. उद्धार ज्याला आम्ही मोक्ष म्हणतो प्रभू येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला आहे आणि त्याच्यासाठीच तो आला आणि वधस्तंभावर त्यानं आपलं प्राण दिलेलं आहे. आणि त्याचं येणं हे खरोखरच परमेश्वराचं जो आत्मस्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे, त्याने ह्या धर्तीवर ज्या मनुष्य देहामध्ये जन्म घेतला त्याचे नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू म्हणजे चालक, मालक आणि तुमचा आमचा सर्व विश्वास आहे. येशू म्हणजे पापापासून सोडवणारा आणि ख्रिस्त म्हणजे ह्या कामासाठी, पापापासून सोडवण्याच्या कामासाठी ज्याला नियुक्त केलेलं आहे परमेश्वर पित्याने, त्याला ख्रिस्त म्हणतात. आणि खरोखरच हे तो कुठल्या धर्मासाठी आलेला नाही, तर तो सर्व मानवजातीसाठी आलेला आहे. हेच त्याच्यातलं रहस्य आहे आणि हाच तो ख्रिस्त जन्माचा सुगंध आहे. आणि ऑडियन्सला आमच्या शुभेच्छा द्याल म्हणजे क्रिसमसच्या. आणि ह्या लोकनृत्याचे मी विशेष आभार मानतो. यांच्यातर्फे जे त्यांचे दर्शक पाहत आहेत आम्हाला, त्या सर्वांना हा ख्रिस्त जन्मोत्सव आणि येणारे नूतन वर्ष 2018 प्रत्येकाला वैयक्तिक उन्नतीचे, सांसारिक आशीर्वादाचे आणि विशेष करून आध्यात्मिक प्रकाश प्राप्तीची हो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. अशी माझी प्रार्थना असेल. थँक्यू. पुन्हा एकदा पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. विदर्भाच्या वरातीमुळे ठाकूर कुटुंबीय अस्वस्थ. महाबळेश्वरमधील हॉटेल सील. टिळक मेमोरियल चर्चला भेट. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.